नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी शीतल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो. आज आपण महाराणा संग्रामसिंह अर्थात राणा सांगा यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. राणा सांगा महाराणा संग्रामसिंह हे मेवाडचे पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले राजपूत शासक होते. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1482 रोजी मेवाडच्या सिसोदिया राजघराण्यात झाला. ते राणा रायमल यांचे पुत्र होते. त्यांच्या आयुष्याचा काळ हा उत्तर भारतात मोठ्या राजकीय उलथापालथीचा होता. दिल्ली सल्तनत कमकुवत होत होती. विविध प्रादेशिक सत्तांमध्ये संघर्ष सुरू होते आणि याच काळात राणा सांगा यांनी आपल्या पराक्रमाने आणि नेतृत्व गुणांनी राजपूत शक्ती पुन्हा एकत्र आणण्याचे कार्य केले. त्यांच्या बालपणातच त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. सिंहासनासाठी झालेल्या कौटुंबिक संघर्षात त्यांना आपल्या भावांशी लढावे लागले, ज्यात त्यांना गंभीर जखमा देखील झाल्या. एका डोळ्याची दृष्टी गेली आणि शरीरावर अनेक जखमा झाल्या, तरीही त्यांनी हार मानली नाही आणि 1508 साली मेवाडच्या गादीवर विराजमान झाले. राज्यावर आल्यानंतर राणा सांगा यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी मालवा, गुजरात आणि दिल्लीच्या सुलतानांविरुद्ध अनेक मोहिमा केल्या. त्यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे विविध राजपूत राजांना एकत्र आणून एक मजबूत संघटना निर्माण करणे होय. त्यांच्या नेतृत्वाखाली राजपूत शक्तीने पुन्हा एकदा उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांनी इब्राहिम लोधी विरुद्ध अनेक युद्ध लढली आणि त्याला वारंवार पराभूत केले. या विजयामुळे राजस्थानमधील मोठा भूभाग त्यांच्या ताब्यात आला आणि त्यांचा पराभव आग्र्याजवळपर्यंत पोहोचला. रणथंबोर, गागरोन आणि इतर किल्ल्यांवर त्यांनी आपले नियंत्रण प्रस्थापित केले. राणा सांगा यांचे गुजरातमधील अभियानही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ईडर राज्यातील संघर्षात त्यांनी रायमलला मदत केली आणि मुझफ्फर शाह दुसरा यांचा पराभव केला. 1520 मध्ये त्यांनी गुजरातवर मोठे आक्रमण केले. सुमारे 40,000 सैनिकांसह त्यांनी मोहीम उभारली होती. मारवाडच्या राव गंगा राठोड, वागडचा रावल उदयसिंह आणि मेरठचा राव विरम हे त्यांच्या सैन्यात सामील झाले. त्यांनी अहमदाबादपर्यंत प्रगती केली आणि गुजरातच्या संपत्तीवर ताबा मिळवला. या मोहिमेमुळे त्यांच्या साम्राज्याची ताकद आणि प्रतिष्ठा अधिक वाढली. मात्र राणा सांगा यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुघल सम्राट बाबर यांच्याशी झालेला संघर्ष होय. 1526 मध्ये बाबरने पहिले पानिपतचे युद्ध जिंकून दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केली. यानंतर राणा सांगा यांनी राजपूत संघटना उभी करून बाबरला आव्हान दिले. त्यांनी सुमारे 1,00,000 सैनिकांची भव्य फौज उभारली आणि आग्र्याकडे कूच केले. सुरुवातीला बयाना येथे त्यांनी मुघल सैन्याचा पराभव केला, परंतु 16 मार्च 1527 रोजी झालेल्या खानवाचे युद्ध यामध्ये त्यांना निर्णायक पराभव पत्करावा लागला. या युद्धात बाबरने तोफा आणि बंदुकांचा प्रभावी वापर केला, ज्यामुळे राजपूत सैन्य मागे पडले. युद्धादरम्यान राणा सांगा गंभीर जखमी झाले आणि बेशुद्ध अवस्थेत त्यांना रणांगणातून बाहेर काढण्यात आले.
खानवाच्या युद्धाचा परिणाम भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा ठरला. या विजयामुळे मुघल साम्राज्याची उत्तर भारतात पायाभरणी झाली. तरीही राणा सांगा यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा बाबर विरुद्ध युद्धाची तयारी सुरू केली आणि शपथ घेतली की बाबरचा पराभव केल्याशिवाय ते चित्तोडला परतणार नाहीत. त्यांनी आपले जीवन पूर्णपणे युद्धासाठी अर्पण केले होते. मात्र त्यांच्या या निर्धाराला त्यांच्या काही सरदारांचा विरोध होता. सततच्या युद्धामुळे राज्यावर होणारा ताण लक्षात घेऊन काही सरदारांनी त्यांना विष देऊन ठार मारले. राणा सांगा यांचे निधन जानेवारी 1528 काही इतिहासकारांच्या मते ते 20 मे 1528 साली झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रतनसिंह दुसरा गादीवर आला. त्यांच्या मृत्यूमुळे राजपूत संघटनेची ताकद कमी झाली आणि मुघल सत्तेला उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मिळाली. राणा सांगा यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे नाव राजपूत इतिहासात अत्यंत गौरवाने घेतले जाते. राणा सांगा हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एक कुशल संघटक आणि दूरदृष्टी असलेले शासक होते. त्यांनी विविध राजपूत घराण्यांना एकत्र आणून एक शक्तिशाली संघटना निर्माण केली. त्यांच्या शरीरावर 80हून अधिक जखमा असल्याचे म्हटले जाते, जे त्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. एका डोळ्याने अंध आणि एका हाताने अपंग असूनही त्यांनी कधीही युद्धभूमीपासून पळ काढला नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली राजपूत शक्तीने पुन्हा एकदा उत्तर भारतात आपली छाप पाडली. इतिहासात राणा सांगा यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी मुघल सत्तेला सुरुवातीच्या काळातच मोठे आव्हान दिले. जरी ते खानवाच्या युद्धात पराभूत झाले तरी त्यांच्या शौर्याची आणि नेतृत्वाची गाथा आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी आपले आयुष्यभर स्वातंत्र्य आणि सन्मानासाठी लढा दिला. त्यांच्या कार्यामुळे राजपूत इतिहासाला एक नवे वळण मिळाले आणि त्यांनी पुढील पिढ्यांसाठी संघर्षाची प्रेरणा निर्माण केली. श्रोते हो, हे होते मेवाडचे पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले राजपूत शासक अर्थात राणा सांगा महाराणा संग्रामसिंह. श्रोते हो, तुम्हाला यांची जीवनगाथा नक्कीच आवडली असेल किंवा तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही तुमचे सजेशन सूचना आमच्या 8698869880 या क्रमांकावर पाठवू शकता. तेव्हा मी शीतल आपल्या सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण सत्रासोबत. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.